नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। सर्वप्रथम आपण सर्वांना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहर काल रात्री युवा सेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांच्या हत्येने हादरले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेता चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची हत्या तीक्ष्ण हत्याराने करण्यात आली। हे वृत्त पसरताच असंख्य शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपींच्या हायवा आणि JCBची तोडफोड केली। वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि हे जाणून सर्व नेते मंडळी उद्घाटनाच्या कामाला लागले आहे। गोंडपिंपरी नगरपंचायतीचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असताना त्याची उद्घाटन पत्रिका छापण्यात आली। त्यात उद्घाटक म्हणून आमदार सुभाष धोटे यांचे नाव होते, परंतु प्रोटोकॉल पाळला न गेल्याची जाणीव होताच रात्रीच्या रात्री आमदार सुभाष धोटे यांचे नाव वगळून उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव टाकण्यात आले। 23 जानेवारीला चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथे नाव बुडून 6 महिलांचा मृत्यू झाला होता। त्यापैकी 4 महिलांचे मृतदेह प्राप्त झाले असून 2 महिलांचा शोध घेणे अजूनही सुरूच आहे। या दुर्दैवी घटनेने अजूनही गणपूर गावात शोककळा पसरली आहे। गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत असल्याचे आरमोरी येथील एका घटनेने शिक्कामोर्तब केले आहे। पोलीस स्टेशन आरमोरी येथील दारूच्या विविध गुन्ह्यातील एकूण 75,93,720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला। त्यामुळे या जिल्ह्यात अनेक मार्गाने प्रचंड प्रमाणात दारूची आवक होत असल्याचे सिद्ध झाले आहे। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारतर्फे अनेक कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येतो। त्यामध्ये गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे। क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास। क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है। आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें। दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या आणि बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या तब्बल 43 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। दिनांक 24 जानेवारी ते 6 फरवरी पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वे मंडळाकडून रेल्वे प्रवाशांना आवाहन केले गेले आहे की 24 जानेवारी ते 7 फरवरी पर्यंत स्थितीचा अंदाज घेऊनच प्रवास करावा। वणी तालुक्यातील विरकुंड ग्रामपंचायत मधील माजी सरपंचाने वर्तमान ग्रामपंचायत सदस्याला बदलण्याची घटना उघडकीस आली। यामुळे गावातील वातावरण अशांत झाले असून परस्परांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे ग्रामपंचायत मधील आपापसातील वाद चव्हाट्यावर आला आहे। मागील 3 दिवसांपासून विदर्भात थंडीची लाट सुरू असून दिनांक 24 जानेवारीला नागपूर येथे सर्वात कमी 9° असे तापमान नोंदवले गेले। तर काल विदर्भात गोंदिया येथे 9.8° असे तापमान नोंदवले गेले आहे। तर चंद्रपूरचे किमान तापमान 11.6° असे नोंदवले गेले। या बदलत्या हवामानामुळे अनेकांचे आजार बळावले आहेत। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।